Hello students, today we are going to see new topic, topic number 2.4.6. Derive an expression of excess pressure inside liquid drop. लिक्विडच्या ड्रॉपमध्ये आतील प्रेशर बाहेरच्या सरफेस वरील प्रेशरपेक्षा आतील प्रेशर जास्त असतो. मग तो किती जास्त असतो, की ज्यादा असतो त्यालाच एक्सेस प्रेशर म्हणतात. आणि तो इनसाइड प्रेशरपेक्षा पी आय म्हणजे इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर यांचं सबट्रॅक्शन केलं तर तो किती जास्त असतो, इतका असतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. किंवा यालाच हे कोणी डिस्कवर्ड केलं तर हे लॅपलासने डिस्कवर्ड केलं आणि म्हणून याला डिराइव्ह लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन ऑफ बबल ड्यू टू सरफेस टेन्शन. बबल जो असतो साबणाच्या पाण्याचे बुडबुडे, तर त्याच्या स्फेरिकल सरफेस मेम्ब्रेन जो असतो तर त्याच्यासाठीचं सरफेस टेन्शनमुळे त्याला स्फेरिकलनेस जे येतं तर त्याच्यासाठीच्या आतील आणि बाहेरील प्रेशर. कारण बघा बबलमध्ये आतमध्ये हवा भरलेली असते, ती हवा त्या बबलला फुगलेली ठेवते. जसं एखाद्या ट्यूबमध्ये सायकलच्या ट्यूबमध्ये हवा आतून त्या ट्यूबच्या वॉलला प्रेशर देते आणि तो आतील प्रेशर हा जास्त असतो बाहेरच्या प्रेशरपेक्षा आणि त्याला त्या प्रेशर डिफरन्सलाच म्हणायचं एक्सेस प्रेशर. तर मग आपण हे और हे हा क्वेश्चन नंबर 6 पण आहे. तर मोस्टली एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स नोट्समध्ये येतातच, पण एखादा क्वेश्चन की जो नोट्समध्ये नाही आला तर तो मात्र तुम्ही एक्स्ट्रा लिहायचा. डबल रिपीट करायची गरज नाही, पण नोट्स जशा देतोय त्या सायमल्टेनियसली लगेच टॉपिक वाईज लिहित चला. कारण क्वेश्चन आणि टॉपिक सर्व काही आहे आणि क्वेश्चन नंबर पण आहे. आणि एखादा क्वेश्चन की जो नोट्समध्ये आलाच नाही तर तो मी एक्सरसाइजच्या क्वेश्चन जर नोट्समध्ये नाही आला तर तो एक्स्ट्रा लिहून घ्यायचा, म्हणजे डबल रिपीट करायची गरज नाही. ओके. तर या ठिकाणी एक ड्रॉप आहे, त्याची रेडियस कन्सिडर ए ड्रॉप ऑफ रेडियस स्मॉल आर. लेट द इनसाइड प्रेशर ऑफ द ड्रॉप और ए बबल इज P suffix I. Pi is the inside pressure of a drop or bubble. दोघं आपण ट्रीट करू शकतो, ड्रॉप आणि बबल. आता बबल साठी हे सेपरेट डेरिवेशन आहे आणि ड्रॉप साठी हे सेपरेट डेरिवेशन आहे. आणि दोघं मिळून जर तुम्हाला फक्त लॅपलास लॉ जर विचारला तर इथपर्यंतच डेरिवेशन लिहायचं आहे. आणि बबलचं पण विचारलं तर मग टोटल एक्सप्रेशन तुम्हाला डेरिवेशन तुम्हाला लिहायचं आहे. आता ड्रॉप और बबल, याला ड्रॉप और बबल. आता ड्रॉप आणि बबल मधला डिफरन्स मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. ड्रॉप हा आतमध्ये भरीव असतो, सॉलिड असतो, सॉलिड म्हणजे भरलेला असतो, आणि बबल हा मध्ये पोकळ म्हणजे हवा असते. आता PO बी द आउटसाइड प्रेशर ऑफ द ड्रॉप और बबल. आता हा PO आउटसाइड प्रेशर म्हणजे काय, इनसाइड प्रेशर मेजर केला तर तो PI इतका येणार. आणि हा बबल ऍक्च्युअली तो फुगलेलाच असतो तो ऑलरेडी. तर हे दोघांचा प्रेशर डिफरन्स तो मेंटेन करत असतो. जेव्हा तो फुगलेला नसतो किंवा त्याचं व्हॉल्यूम जास्त झालेलं नसतं त्या वेळचा त्याचा प्रेशर आधीचा स्टार्टिंगचा PI असेल. आणि जेव्हा तो प्रेशर मेंटेन होऊन जातो, आतला प्रेशर वाढून तो बॅलन्स होतो, शांत होतो त्याचा प्रेशर, तो सरफेस स्टेडी बनतो, तेव्हा त्याच्या आउटसाइड सरफेसचा प्रेशर PO असेल. आउटसाइड, O फॉर आउटसाइड, 0 पण म्हटलं तरी चालेल, पण PO मीन्स O फॉर आउटसाइड प्रेशर ऑफ ए ड्रॉप और ए बबल. R is the radius of a initial radius of a drop or a bubble.
दिस स्मॉल आर इज द इनिशियल रेडियस ऑफ द ड्रॉप ऑर ए बबल. मग आता आधी या ड्रॉपची रेडियस स्मॉल आर होती, नंतर तो इन्क्रीज झाला, तर थोडीशी वाढ त्या रेडियसमध्ये असेल, एकदम स्लाइट. आता तुम्हाला फिगर समजण्यासाठी ती मोठी दाखवली, एवढा मोठा बबल पण नसतो आणि एवढा मोठा होत नाही तो, पण हे समजण्यासाठी हायलाइट केलेलं आहे. तर आर इज द इनिशियल रेडियस अँड आफ्टरवर्ड्स टू मेंटेन द प्रेशर it increases its radius by amount, very small amount, delta r. delta r ने तो इन्क्रीज करतो, मग त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. तर बघा, फ्री सरफेस ऑफ ड्रॉप्स और बबल्स आर स्फेरिकल इन शेप. ड्रॉप असो का बबल असो, त्याचा फ्री सरफेस म्हणजे बाहेरचा आउटसाइड सरफेस हा जनरली कसा असतो, स्फेरिकल इन शेप असतो, ड्रॉप असो का बबल असो. मग ॲज अ ड्रॉप इज अ स्फेरिकल, ड्रॉप स्फेरिकल आहे, याचा अर्थ आतील प्रेशर बाहेरच्या प्रेशर पेक्षा ग्रेटर असेल. इनसाइड प्रेशर ड्रॉप और बबल इज स्फेरिकल इन नेचर. दॅट मीन्स व्हॉट, इनसाइड प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. सो व्हॉट विल बी द एक्सेस प्रेशर देन, म्हणजे जास्त प्रेशर किती मग, तर आती यांचा जो डिफरन्स असेल तो म्हणजे जास्त प्रेशर. तर एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज PI minus PO. PI minus PO is the excess pressure. PI is greater than PO means inside pressure of the drop or a bubble is greater than outside pressure. So what will be the excess pressure? जास्त प्रेशर किती मग, तर यांचा डिफरन्स करायचा PI minus PO. मग तुम्हाला जो जास्त प्रेशर असेल, PI पेक्षा PO किती कमी आहे किंवा PO पेक्षा PI किती जास्त आहे प्रेशर, PO पेक्षा आउटसाइड प्रेशर पेक्षा इनसाइड प्रेशर किती जास्त आहे, कसं फाइंड आउट करणार, सबट्रॅक्शन करणार सिंपली PI minus PO. मग जेव्हा तो बबल त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज करतो, आधी हा सरफेस एरिया होता आर एवढी रेडियस, आणि तो नंतर इन्क्रीज होतो, सरफेस एरिया वाढतो. आता लेट द रेडियस ऑफ द ड्रॉप इन्क्रीजेस फ्रॉम आर टू डेल्टा आर. समजा आधी रेडियस ह्या बबलची ड्रॉपची स्मॉल आर होती आणि ती इन्क्रीज झाली, ती किती झाली, डेल्टा आर इतकी, आर पासून डेल्टा आर इतकी वाढ झाली. मग सो दॅट इनसाइड प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. का बरं वाढ झाली आरची, आर मध्ये रेडियस इन्क्रीज का झाली, सो दॅट इनसाइड प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. तर आतला प्रेशर चेंज व्हायला नको, कमी जास्त होत राहायला नको, नाही तर शेप ऑफ द ड्रॉप कमी जास्त झाला असता. तर त्याच्यासाठी टू रिमेन कॉन्स्टंट, इनसाइड प्रेशर टू रिमेन कॉन्स्टंट, त्याची रेडियस ही इन्क्रीज होते फ्रॉम व्हॅल्यू आर टू डेल्टा आर, आर प्लस डेल्टा आर, सॉरी आर टू R plus delta R means there is increase in R by amount delta R. That means मग इनिशियल एरिया ऑफ द ड्रॉप, आधी हा ड्रॉप एवढाच होता, त्याचा एरिया सपोज A1 असेल, कॅपिटल A1, तर त्याची रेडियस R असेल, तर सरफेस एरिया कसा काढतात 4πr². आणि नंतर फायनल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप आफ्टर इन्क्रीजिंग द रेडियस बाय डेल्टा आर बाय एन अमाऊंट डेल्टा आर. मग इथं आर मध्ये नंतरच्या सरफेस वाढ झालेली आहे, तर नंतरचा एरिया जो आहे वाढ झाल्यानंतरचा सरफेस एरिया, तर फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप A2 4π ॲज इट इज. फक्त इथं आर मध्ये काय ऍड करायचं, आर प्लस डेल्टा आर. हा स्मॉल अमाऊंट असतो, व्हेरी व्हेरी स्मॉल अमाऊंट, पण तुम्हाला समजण्यासाठी तो मोठा हायलाइट केलेला आहे. तर आर प्लस डेल्टा आर होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे इनिशियल आणि फायनल एरियाज आपण डिटरमाइन केले. मग इन्क्रीज इन सरफेस एरिया किती असेल, किती वाढ झाली एरियामध्ये, तर फायनल मायनस इनिशियल, फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया तुम्ही केला तर तुम्हाला इन्क्रीज इन सरफेस एरिया फाइंड आउट करता येईल. आता इन्क्रीज इन सरफेस एरिया का काढायचा, कारण आपण एक डेरिवेशन शिकलोय बघा, वर्क डन बाय फोर्स, सरफेस एनर्जीचं डेरिवेशन. त्या सरफेस एनर्जीच्या डेरिवेशन मध्ये इन्क्रीज इन एरिया मल्टिप्लाइड बाय सरफेस टेन्शन, दॅट विल गिव्ह यू
वर्क डन बाय धिस बबल और बाय धिस ड्रॉप, तर ते आपल्याला फाइंड करायचे, म्हणूनच इन्क्रीज इन एरिया फाइंड आउट करायचं. मग सिंपल आहे, इन्क्रीज इन सरफेस एरिया कसा फाइंड करणार, फायनल एरिया सरफेस एरिया मायनस इनिशियल एरिया, याला आपण डिफरन्स इन एरिया म्हणूया. डीए अथवा डेल्टा ए म्हटलं तरीही चालेल, पण डीए बेटर आहे फॉर्म्युल्याला. डेल्टा ए म्हणून मी डबल डबल लिहिलंय, कन्फ्युजन नको म्हणून. आता बघा 4 पाय हा कॉमन घेतला आणि याच्यामधून हा सबट्रॅक्ट करायचा. मग आता इथं 4 पाय ॲज इट इज, या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करा, स्क्वेअर एक्सपान्शन. फर्स्ट टर्म स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस डबल ऑफ फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर डेल्टा आर स्क्वेअर मायनस this term r square as it is. Here plus r square minus r square gets cancelled. Now multiply this 4 pi with bracketed terms. So 4 pi into 2r delta r, that becomes 8 pi r delta r. Again 4 pi into delta r square becomes 4 pi delta r square. Here डेल्टा आर इज व्हेरी व्हेरी स्मॉल. मी तुम्हाला आधीच बोललो की हा डेल्टा फार स्मॉल असतो, म्हणजे हा एवढा बबल असेल तर तो डेल्टा आर म्हणजे ह्याच्यापेक्षाही एकदम स्लाइट अर्धा mm, पाव mm किंवा पाव mm पेक्षाही कमी असेल, एकदम छोटीशी वाढ होते हा डेल्टा आर. आणि म्हणून डेल्टा आर हा ऑलरेडीच लहान आहे, ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. द टर्म कंटेनिंग, अजून त्याचा स्क्वेअर केला तर तो अजून लहान येतो. बघा लहान याचा अर्थ 1 पेक्षा स्मॉलर नंबर, म्हणजे 0 समथिंग समथिंग मध्ये. आणि त्याचा स्क्वेअर करा, 1 पेक्षा लेस नंबरचा स्क्वेअर करा तर तो अजून लहान बनतो. पण 1 पेक्षा ग्रेटर नंबरचा स्क्वेअर करा तर तो मल्टिपल्स मध्ये मोठा होतो. मग डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, द टर्म कंटेनिंग, मग अशी जी टर्म आहेत की जिच्यामध्ये डेल्टा आर स्क्वेअर आहे, दॅट कॅन बी निग्लेक्टेड. तर डेल्टा आर स्क्वेअर अजून लहान होईल आणि म्हणून ही टर्म डायरेक्ट निग्लेक्ट करायची, गणतीमध्ये धरायची नाही, न गण्य, निग्लेक्ट. मग शिल्लक काय राहिलं बघा, डीए और डेल्टा ई इज इक्वल टू 8 पाय आर डेल्टा आर, इतकं शिल्लक राहिलं. मग आपल्याला वर्क डन काढायचं असेल तर फॉर्म्युला ऑफ सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शनचं रिलेशन बघा. अशी फ्रेम होती आणि त्या फ्रेममध्ये आपण फिल्म तयार केली होती. तर ते डेरिवेशन आठवण करा, ते होतं dw इज इक्वल टू टी इंटू डी. मग वर्क डन बाय फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, हा सरफेस टेन्शनचा जो फोर्स आहे तो किती वर्क डन करेल, तर T into D. मग T is the surface tension of the liquid and dA is the increase in area of the drop or a bubble. किती आहे dA हा T जसाच्या तसा आणि dA ची व्हॅल्यू आपण ही 8 पाय आर डेल्टा आर पुटअप केली. एकदम सोपं डेरिवेशन आहे, लक्ष द्या. मग हे जे वर्क डन झालं, आता वर्क डन कशाचं झालं, ड्रॉप आधी लहान होता तो मोठा झाला साईजने, म्हणजेच वर्क डन झालं. तर एरिया इन्क्रीज झाला म्हणजे वर्क डन झालं. धिस वर्क डन इज ऑल्सो इक्वल टू, हे वर्क डन अजून कोणा इतके असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला तुम्ही 9th मध्ये शिकलेले. वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू यस. पण इथं डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, ह्या पॉइंटची डिस्प्लेसमेंट इथून इतकी झाली किंवा इथला पॉइंट इथं गेला, इथला पॉइंट इथं गेला, किती डिस्प्लेसमेंट झाली, डेल्टा आर. तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज द वर्क डन. हे स्मॉल आहे वर्क डन म्हणून याला डी लावायचं, स्मॉल वर्क डन. आता बघा आपण वर्क डन काढलं, इक्वेशन नंबर 1. हे जे फाइंड आउट केलं हे कोणत्या बेसवर केलं, तर वर्क सरफेस एनर्जी और वर्क डन इज द प्रोडक्ट ऑफ सरफेस टेन्शन इंटू इन्क्रीज इन एरिया, ह्या डेरिवेशनच्या बेसवर केलं. अजून दुसरी गोष्ट,
हेच वर्क डन अजून कोणत्या पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने काढता येऊ शकतं तर त्या पद्धतीने काढलेलं आहे हे वर्क डन. आणि मग दोघांची हे वर्क डन दुसऱ्या पद्धतीचं आणि पहिल्या पद्धतीचे वर्क डन 1 आणि इक्वेशन 2 यांची लेफ्ट साइड सेम आहे. मग त्यांची इक्वॅलिटी करायची आणि इक्वॅलिटी करून पी आय मायनस पी ओची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बाकी कॅन्सल होत असेल कॅन्सल करायचं आणि तो फॉर्म्युला एक्सप्रेशन आपल्याला मिळते. व्हेरी सिंपल. तर दिस वर्क डन इज ऑल्सो इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द फोर्स विच कॉजेस इन्क्रीज इन द एरिया. असा आतमध्ये फोर्स असेल, प्रेशर तर आहेच, नो डाऊट फोर्स आहे म्हणून प्रेशर आहे. तर आतला जो फोर्स आहे दॅट विच कॉजेस इन्क्रीज इन द एरिया ऑफ द बबल अँड द डिस्प्लेसमेंट डेल्टा आर विच इज द इन्क्रीज इन द रेडियस ऑफ द बबल. तर एफ एवढ्या फोर्समुळे डेल्टा आर एवढी डिस्प्लेसमेंट होते ह्या सरफेसची इथं डिस्प्लेसमेंट झाली, सरकला तो. तर वर्क डन फाइंड आउट करता येईल टी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डेल्टा आर या फॉर्म्युल्याने. बरं, मग हा जो एफ आहे आपल्याला जनरली फोर्स प्रेशर एरिया हा फॉर्म्युला माहिती आहे. तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग जर फोर्स फाइंड करायचा आहे तर काय करावं लागेल, एफ इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. बरोबर. मग आता प्रेशर इंटू एरिया, हा जो एफ आहे हा एक्सेस फोर्स आहे, जास्त फोर्स आहे ड्रॉपकडे आतील. आणि तो केव्हा शांत होतो, तो ड्रॉपच्या सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यावर तो शांत होतो. तर मग हा फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. बघा हा फॉर्म्युला आहे, फक्त त्याला वर्डिंग कसं आहे, वर्डिंग. द एक्सेस फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर. हा एक्सेस फोर्स आहे, हा एक्सेस प्रेशर आहे आणि हा एक्सेस एरिया आहे. एक्सेस एरिया म्हणण्यापेक्षा इन्क्रीज इन एरिया किंवा सॉरी इन्क्रीज नाही, इन्क्रीज फक्त इथंच आहे, सॉरी माझ्याकडनं. तर हा ओरिजिनल एरिया आहे, सरफेस एरिया. केव्हाच्या आधीचा तो ड्रॉपचं व्हॉल्यूम वाढण्या अगोदरच्या इनिशियल सरफेस एरिया आहे. हा लक्षात ठेवा, पॉइंट टू बी नोटेड. मग आता एक्सेस फोर्स एफ ने डिनोट केला, एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी ओ आपण फाइंड आउटच करून ठेवला एक्सेस प्रेशर. आणि सरफेस एरिया इनिशियल घ्यायचा इथं 4πr². आता इनिशियल का बरं, कारण तो इथला फोर्समुळे तो असा वाढ करणार आहे, रेडियस वाढणार आहे, त्याची सरफेस एरिया पण वाढणार आहे, म्हणून आधीच्या घ्यायच्या. आधीच्याच फोर्स काढायचा असेल तर एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. तर मग पी आय मायनस पी ओ इंटू 4πr². आता या 4πr² म्हणजे हा इनिशियल एरिया ए आहे 4πr². तर एफ याची व्हॅल्यू ए पुटअप केली, पण तुम्ही 4πr² जरी राहू दिली तरी काही फरक पडणार नाही. परत एची व्हॅल्यू आपल्याला इथं 4πr² पुटअप करावीच लागणार आहे आणि नाही केली तरी चालेल. तर बघा एफ इज इक्वल टू, हे जसंच्या तसं राहू दिलं इक्वेशन नंबर तरी चालेल. तर पी आय मायनस पी ओ इंटू एरिया, सरफेस एरिया. मग वर्क डन कसं काढतात, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटने काढतात. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इथं फोर्स एफ आहे आणि डिस्प्लेसमेंट डेल्टा आर आहे, तर वर्क डन असं काढणार. मग फोर्सची व्हॅल्यू ही आहे पी आय मायनस पी ओ इंटू ए आणि इंटू डेल्टा आर. मग या ठिकाणी एची व्हॅल्यू आपण पाहिजे तेव्हा 4πr² पुटअप करू शकतो. मग आता हे इक्वेशन नंबर 2. आता मी सांगितलं हे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटने काढलेलं वर्क डन इतका, आणि हे वर्क डन सरफेस एनर्जीच्या फॉर्म्युल्याने, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन, हा सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युल्याने काढलेलं वर्क डन. आता हे दोघं वर्क डन काढण्याची मेथड वेगवेगळी आहे, पण ते दोघंही सेमच असले पाहिजे. मेथड वेगवेगळे आहे पण आन्सर एकच असलं पाहिजे. म्हणून हे वर्क डन म्हणजे इतकं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटने काढलेलं वर्क डन हे मस्ट बी इक्वल टू हे वर्क डन की जे सरफेस एनर्जीच्या फॉर्म्युल्याने काढलेलं आहे. मग यांची इक्वॅलिटी केली, हे दिस इक्वल्स टू
दिस 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी. आता याच्यामध्ये पी आय मायनस पी ओची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे, तर हा ए अपॉन ए इंटू डेल्टा आर काय होईल, या साईडला डिवाइड होईल. मग 8 पाय आर डेल्टा आर इंटू टी अपॉन ए इंटू डेल्टा आर. बट व्हॉट इज ए? ए इज नथिंग बट, सिन्स ए इज नथिंग बट 4 पाय आर स्क्वेअर, पुट हिअर व्हॅल्यू अँड विच फॅक्टर्स यू कॅन कॅन्सल. जे कॅन्सल होण्यासारखे कॅन्सल करा. डेल्टा आर कॅन्सल्स हिअर, हिअर सिंगल आर कॅन्सल, दिस फुल आर कॅन्सल्स, हिअर सिंगल आर, आर रिमेन्स, पाय पाय कॅन्सल and 4 2s are 8, this 4 1s are 4 2s are 8, 2t upon r. So pi minus po is equal to 2t upon r. This equation number 3. Equation number 3 represents excess pressure inside the drop or bubble. तर ड्रॉप किंवा बबल मध्ये आतील प्रेशर हा बाहेरच्या प्रेशर पेक्षा जास्त असतो. तो कितीने जास्त असतो, तर 2t/r. हे प्रमाण आहे बघा. एक्सेस प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. एक्सेस प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. रेडियस जितकी लहान तितका प्रेशर जास्त. सरफेस टेन्शन जितकं जास्त तितका this difference means excess pressure is also greater. हे लहान हे मोठं, हे मोठं हे लहान, हे मोठं हे मोठं, डायरेक्ट रिलेशनशिप. आणि हे इनवर्स आहे. हा जो फॅक्टर आहे पी आय मायनस पी ओ, दिस इज एक्सेस प्रेशर. तर इक्वेशन नंबर 3 रिप्रेझेंट्स एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप और अ बबल and it is also called as Laplace law of spherical membrane. हा लॅपलॉस लॉ आहे. आता इन केस ऑफ बबल, जर बबल राहिला असता, आता हे ड्रॉप बद्दल पाहिलं आपण. ड्रॉप कसा असतो, फक्त मध्ये भरलेला असतो आणि बाहेरच सरफेस एरिया असतो त्याला फ्री. पण बबल मध्ये फरक काय आहे, ड्रॉप आणि बबल मध्ये मी आधीच सांगितलं. ड्रॉप हा आतमध्ये भरलेला आहे आणि बबल हा आतमध्ये पोकळ आहे, म्हणजे आतमध्ये पण हवा आहे आणि बाहेर पण हवा आहे मेम्ब्रेनच्या. म्हणून बघा दोन सरफेस एरिया असतात आणि म्हणून 2 हा फॅक्टर इथं ह्या 8 पाय आर डेल्टा आर ला एरिया जो इन्क्रीजिंग एरिया आहे तो फक्त इथं डबल करायचा आहे. आता बघू, इन केस ऑफ बबल देर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर. इनसाइड इज ऑल्सो एअर, आउटसाइड इज ऑल्सो एअर. फॉर अ बबल total increase in the surface area of a soap bubble while increasing its radius by delta r. delta r ने त्याची रेडियस वाढण्या अगोदर त्याचा वाढल्यामुळे त्याचा सरफेस एरिया कितीने वाढतो. हा जो फॅक्टर आहे चेंज इन एरिया, इन्क्रीज इन एरिया, त्याच्या डबल, मग डबलने वाढतो. मग हा फॅक्टर काय बनेल, 8 2 16 पाय आर डेल्टा आर. मग इथं फक्त 16 पाय आर डेल्टा आर घ्यायचा इंटू टी. इथं 8 पाय आर डेल्टा आरच्या जागेवर काय घ्यायचा, 16 पाय आर डेल्टा आर घ्यायचा इंटू टी. बरोबर. आणि हा ॲज इट इज, जसाच्या तसा. मग याच्यावरून पण व्हॅल्यू तयार केली कशाची, पी आय मायनस पी ओची. बाकीचे टर्म्स कॅन्सल आउट होतील आणि रिमेनिंग फॅक्टर 4t अपॉन आर. यू कॅन डायरेक्टली, या स्टेप्स मी आधी करून दाखवल्यात, तर इथं काही करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही हे लिहू शकतात. तर हा एक्सेस प्रेशर 4t अपॉन 4 असेल, म्हणजे 4 टाइम्स प्रेशर जास्त असतो. इथं 2 टाइम्स t/r. म्हणजे याच्यापेक्षा डबलचा प्रेशर जास्त कोणामध्ये असतो, बबलमध्ये. थेंबापेक्षा आतील प्रेशर, एक्सेस प्रेशरपेक्षा बबलचा प्रेशर जास्त असतो आणि म्हणून बबल उडवताना थोडा वेळच तो दिसतो, नंतर बर्स्ट होतो, फुटतो. तर त्याला कारण हे आहे. याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, डबलच्या जास्त आहे. 2 फॅक्टर जास्त आहे ना इथं, 2 2 4. सो दिस इज व्हॉट इज द डेरिवेशन. याच्या अगोदरचं डेरिवेशन थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये आहे आणि ते मी आज न घेता उद्या घेणार आहे. त्याला वेगळ्या मेथडने घ्यावं लागणार आहे आणि हे जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा ते जास्त इम्पॉर्टंट नाही पण घेणार आहे.
मी नोट्समध्ये ऑलरेडी पाठवलेलं आहे सर्व काही. तुम्ही आधी नोट्स लिहून रेडी ठेवत चला. मी जे बोलतो तर फळा काही वेळेला ते शूटिंगमुळे व्हाईटनेस किंवा बाहेरच्या लाईट, ढगाळ वातावरणामुळे लाईट कमी जास्त झाल्यामुळे हे अक्षरं कधी कधी डिम फुल होत असतात. आणि म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट जेव्हा चांगलं दिसायला लागलं तेव्हा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. लक्षात ठेवा. तर कारण प्रॉब्लेम्स भरपूर येतच असतात. तर अशा प्रकारे आपण इथं थांबूया.